नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मी आता आहे प्रभाग क्रमांक 19 मध्ये. उद्योगनगर, विजयनगर, भाटनगर, भाजीमंडी, पिंपरी कॅम्प आणि इतर परिसर. पण अर्थात या प्रत्येक परिसरातल्या, प्रत्येक प्रभागातल्या इच्छुक उमेदवारांच्या जेव्हा मुलाखती सुरू होतात त्यावेळी त्या प्रभागातल्या समस्या समोर येतात आणि त्याचं विजन देखील मांडलं जातं. खरं तर PCMC न्यूजचा उद्देशच या कार्यक्रमाचा हाच आहे की आपल्या प्रभागातल्या जनतेला हे कळावं की आमच्या प्रभागातून इच्छुक कोण आहे. आणि अशाच पद्धतीनं आपण 11 डिसेंबर पासून ते आत्तापर्यंत 18 प्रभागांमध्ये फिरून आलोय, जाऊन आलोय, इच्छुक उमेदवारांशी संवाद साधून आलोय. त्या ठिकाणी देखील समस्या आणि विजन या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रत्येक इच्छुक उमेदवार आपली भूमिका स्पष्ट करतोय आणि मी देखील यावेळी उत्सुक आहे हे क्लिअर करतोय. आता आपल्या या प्रभाग क्रमांक 19 मध्ये नेमके कोण इच्छुक आहेत, त्यांचं विजन काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आणखी एक महत्वाची गोष्ट, प्रभाग क्रमांक 17, 18, 19 आणि 20 आम्हाला पुढचा प्रभाग देखील कव्हर करायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाला कॉम्पॅक्ट प्रश्न आणि कॉम्पॅक्टच उत्तर असतील. प्रत्येकाला बोलायची संधी मिळावी म्हणून अगदी थोडक्यात पण अगदी मुद्देसूद विजन यायला पाहिजे. समस्या एकदा दोनदा तीनदा त्याच रिपीट करण्यापेक्षा समस्या मांडून झाल्यानंतर त्याच्यावरची ॲडिशनल समस्या प्लस विजन काय असेल हे जरूर सांगायला पाहिजे. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, 17, 18, 19, 20 चारही प्रभागांमधल्या सगळ्या रेकॉर्डिंगच्या लिंक्स तुम्हाला PCMC न्यूजच्या YouTube आणि फेसबुक चॅनलवर पाहायला मिळतील. शिवाय आवाज पिंपरी चिंचवडचा हा रात्री 8 वाजता लाईव्ह कार्यक्रम PCMC न्यूजचा असतो. PCMC न्यूज हे पिंपरी चिंचवड मधलं पहिलं डिजिटल लाईव्ह चॅनल आहे. त्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही माझ्याशी थेट संपर्क करू शकता. जर एखादा इच्छुक उमेदवार या ठिकाणी आला नसेल किंवा आपली भेट झाली नाही तर तो त्या ठिकाणी त्यांचं नाव मला ते सांगू शकतात आणि मी थेट लाईव्ह कार्यक्रमामध्ये त्यांचं नाव घेऊ शकतो. त्यामुळं या ठिकाणी जमलेली जनता आणि सगळ्या इच्छुक उमेदवारांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात करतो. मगाशी सांगितलेली गोष्ट लक्षात असू द्यात, आपल्याला कॉम्पॅक्ट समस्या आणि त्यावरचं विजन मांडायचं आहे. आता मी या ठिकाणी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधायला सुरुवात करतोय. आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? मोबाईल बंद करा. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत भागवत सोनवणे. मी बहुजन समाज पार्टीतर्फे निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहे. चंद्रकांतजी, इथल्या समस्या प्रभाग क्रमांक 19, आता ज्या अर्थी तुम्ही मैदानात होता त्या अर्थी समस्या आहेत, त्या बाजूला करण्यासाठी, त्या दूर करण्यासाठी आपलं विजन पण आहे. अशा कोणत्या समस्या आहेत ज्या इथं या ठिकाणी भेडसावत आहेत? अगदी थोडक्यात उत्तर हवं. हो, या प्रभागामध्ये 75% बघायला गेलं तर झोपडपट्टी आहे, भाग आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असं आपण म्हणूयात. या जे मागील जे निवडून गेलेले जे सदस्य आहेत पालिकेवर, त्यांनी बघायला गेलं तर हा जो घटक आहे याला दुर्लक्षित ठेवलेला आहे. त्या कारणाने या प्रभागामध्ये झोपडपट्टी जो प्रभाग आहे तिथे गुन्हेगारी बऱ्याच प्रमाणात आहे, व्यसनाचं प्रमाण बी जास्त प्रमाणात आहे. आणि तसेच जे हा भाग आहे, भागाकडे इतर भाग पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अतिशय बरोबर नाही. तर तो दृष्टिकोन बदलायचा आहे तुम्हाला. बदलण्यासाठी मी या रिंगणात आलेला आहे. निश्चित तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चंद्रकांतजी. निश्चितपणे हा दृष्टिकोन ठेवाल आणि आपण बदल घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर आपण आणखी एका नव्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव गणेश कल्याण दराडे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा मी अतिशय त्या पक्षातून मी उमेदवार. बर, आत्ताच भाऊंनी सांगितलं वाढती गुन्हेगारी असेल किंवा इथल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे, दृष्टिकोन बघण्याचा देखील वेगळा होतो. तर ते बदलण्यासाठी तुमच्यासारखी माणसं यापुढे यायला पाहिजेत. तर आता आपण महापालिकेत आपलं पाऊल पडलं तर यामध्ये काय बदल घडवा? बदल घडवायचा जे आतापर्यंत झालं नाही येतं, ज्या आमच्या 19 वार्डामध्ये काही लोकांना मीटर नाहीत, आमच्या इथल्या लोकांना गटरीचा प्रॉब्लेम आहे. आमचं भाटनगर बघितलं तर किती दिवस झालं तर पुनर्वसन झालेलं नाहीये. हे प्रकल्प थांबलेत नाही का? बरोबर, हे प्रकल्प व्हावं आमची अशी इच्छा आहे. पण आजपर्यंत कोणीच असं धाडाचे निर्णय घेऊन कोण करत नाहीये नाही का? तर ते आपण प्रयत्न करणार आहे की आपण जर निवडून जर आलो तर 100% आपण प्रयत्न करणार आहे की आमच्या गोरगरिबांसाठी नाही का हे काम आम्ही म्हणजे धाडसी निर्णय घेऊन तुम्ही महापालिकेत जाणार आणि बदल घडवणार. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आणखी आपण एका नवख्या उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. इच्छुक उमेदवार आहेत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात?
जय भीम. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा वरिष्ठ उपाध्यक्ष शहरावरती म्हणून काम करतो. आपण नाव सांगा. प्रभाग सुंदर कांबळे, प्रभाग क्रमांक 19 मधून इच्छुक आहे. माझे मिसेस आणि मी. तर या ठिकाणी मी जर अभ्यास केला की गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणचा विकास हा झालेला नाहीये. त्यामुळं सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर माझ्यासारख्या सुशिक्षित क्वालिफाईड माणसाने या ठिकाणी गेलं पाहिजे. ज्याला जाणीव आहे त्या प्रभागाची जाणीव असली पाहिजे. आता आपण जर गेल्या 4 वर्षामध्ये बघितलं तर या ठिकाणचा काय, जसं आमच्या मित्रांनी सांगितलं, या ब्रिजच्या इकडं काही विकास झाला नाही. तुम्ही ब्रिजच्या पलीकडे बघा, त्यांचे लाईटी बघा, रस्ते बघा आणि आमच्या ह्या भागाचा व्यवस्था बघा. म्हणजे बिलकुल या ठिकाणी कोणी लक्ष दिलेलं नाहीये. वाढती गुन्हेगारी यांनी सांगितलं की खूप वाढती गुन्हेगारी. त्याचं कारण आहे, चंद्रकांतजींनी तो मुद्दाच हा उपस्थित केला. त्याचं कारण पण आहे. त्याच्या कारणावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे की पोरांचं डोकं काय होतं, डोकं शांत असतं. त्यामुळं वेगवेगळे विजन, तो मित्र काय येणार, तो मित्र येणार, हाताला काम नसतं. माझं म्हणणं एकच होतं की पालिकेचे जे काय कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आता भरती चालू आहे या ठिकाणी, कंत्राट भरती. हा कॉन्ट्रॅक्ट भरती, त्याच्यामुळे काय होतं की 22 ते 25 हजार रुपये पगार या मुलाला मिळतो आणि त्याचं घर व्यवस्थित चालू शकतो. कारण की एकाच माणसावर 4 ते 5 जणांचं पोट अवलंबून आहे. हा, तर माझं म्हणणं आहे की कमीत कमी ते जरी त्या ठिकाणी जरी तुम्ही नोकरी लावले असते मुलं, बरीच बेरोजगारांना मिळालं असतं. तर थोडक्यामध्ये मला एवढं सांगायचं आहे, सुशिक्षित बेरोजगारी आपल्याला कमी करायची, वाढती गुन्हेगारी थांबवायची, यासाठी हेच विजन घेऊन मी या ठिकाणी नक्की. तुमचं नाव सुंदर आहे, प्रभाग सुंदर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आपण आणखी इच्छुक उमेदवार, महिला उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? माझं नाव अनिता सुंदर कांबळे. अच्छा, म्हणजे दोघेही पती पत्नी मिळून महापालिकेमध्ये एक चांगल्या पद्धतीने दाढ मारायची आहे. ओके. मी RPI पक्षाकडे इच्छुक आहे. माझं विजन असेल, आज मला 35 वर्ष झालं, माझा जन्म इथलाच आहे. 35 वर्षामध्ये आतापर्यंत कुठल्याही पालिकेमध्ये जेवढे लोक गेलेत निवडून आलेत त्यांनी कुठलेही काम या प्रभागात केलेलं नाहीये. जास्त करून आमचे म्हणजे जे कास्टवाले आहेत प्रभागामध्ये इथं जास्त लोक आहेत. बरं ताई, आता तुम्ही निवडून गेल्यानंतर काय करणार? निवडून गेल्यानंतर निश्चितच जे गुन्हेगारी वाढलेली आहे, ज्या मुलांना कामधंदा नाही व्यवस्थित, काही लोकांनी म्हणजे काही काम व्यवस्थित केलेलं नाही, ते काम करण्यात म्हणजे बेरोजगारांच्या हातांना तुम्ही काम देणार आहात देईल ना, नक्की. आणि वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. जसं माझ्या कुटुंबाला मी सांभाळलंय ना, तसंच एक तसं कुटुंब प्रभाग म्हणून म्हणजे जे सांभाळते. कुटुंब आहे अशा पद्धतीने तुम्ही सांभाळणार. यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? सर्वात प्रथम माझं नाव अंजना गायकवाड शिंदे. मी प्रभाग क्रमांक 19 मधून इच्छुक आहे आणि मी इथून काय इच्छुक आहे तर त्याचं एकमेव रिझन आहे की जर तुम्ही हा परिसर पाहिला तर हा स्लम एरियाचा जास्त परिसर आहे. या परिसरामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, या परिसरामध्ये रोजगारांचा अभाव आहे, या परिसरामध्ये आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. आज आपण पाहिलं की 2017ला इथून भाजपचे 4 पॅनल. आता तुम्ही 2026 आहे, 2026 ची इलेक्शन लागलेली आहे, 2017ला निवडून आलेले, 2022ला टर्म संपली, प्रशासक 4-4.5 वर्ष होतं. Yes. आता अंजनाताई, तुम्ही डोळ्यात अंजन घालण्यासाठी या ठिकाणी या प्रभागात काय काम करा? मी सगळ्यात महत्वाचं, मी आताच मुद्दा उपस्थित केला की शिक्षण, रोजगार, आरोग्य जो इथं वाढते, गुन्हेगारी जसा आता मुद्दा उपस्थित केला, मी त्या याच्यावरती नक्कीच काम करेल. मला असं वाटतं की इथे ह्या एरियामध्ये खरंच खूप काम करणं गरजेचं आहे, कारण प्रस्थापित पक्षातले निवडून येतात आणि हा प्रभाग हा दुर्लक्षितच राहतोय. आता इथे आणखी तुम्हाला काय विषय नाही, म्हणजे असं काय करावं लागेल बदल? आपल्याला बदल म्हणजे इथं स्लम एरियामध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी खूप सुख सुविधांची गरज आहे. तिथला आता ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत. जो SRA नावाचा जो आता आपल्या समोर एक प्रश्न उभा राहतोय की लोकांना SRAच्या नावाखाली पण दिशाभूल केली जाते, त्या प्रश्नावर देखील काम करणं गरजेचं आहे. नक्कीच. मग तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर निश्चितपणे हा बदल घडवून आणाल? नक्कीच. ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी नवीन इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मधुरा नेताजी शिंदे आणि भाजप पक्षाकडून इच्छुक. बर ताई, आताच अंजनाताई असतील आणखी बाकीच्या सगळ्यांनी हा मुद्दा मांडला की वाढती गुन्हेगारी आहे, या ठिकाणी तो मोठा प्रॉब्लेम आहे, बेरोजगारी आहे याच्यावर, आणि शिवाय महिला सक्षमीकरण, वुमन पॉवरमेंट व्हायला पाहिजे, यासाठी आपण काय करणार आहोत? आता मी लहानाची मोठी आलमनगर मध्ये झाले म्हणून मला तिथलं ना सगळं माहिती आहे. खड्ड्याचे प्रॉब्लेम आहे, जास्तीत जास्त तिथं लाईट रोज जाते, पाण्याचे प्रॉब्लेम आहे. अच्छा, अशा म्हणजे खड्डे म्हणजेच रस्ते, रस्ते. वीज, पाणी, या मूलभूत सुविधा तिथे मिळत नाही, नाही, त्या मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार. प्रयत्न करणार. आणखी एखादं छोटंसं विजन तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर काय करणार? आणि ज्या विधवा बाया आहेत ना त्यांच्यासाठी मी रोजगार चालू करेन. अच्छा, म्हणजे आता चालू आहेतच. हा आहे, पण अजून अजून करणार. करणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
यानंतर आपण आणखी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी सौ अमृता विक्रांत नवले. मी बीजेपी कडनं इच्छुक आहे. बर. मी शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षापासून बीजेपी मध्ये काम करतेय. माझं एकच विजन आहे की ज्या काही महिला आहेत त्यांच्यासाठी जे काही व्यासपीठ ते उपलब्ध झालं पाहिजे. म्हणजे महिलांसाठी कार्यक्रमांसाठी हॉल नाहीयेत, बरोबर. परत सांस्कृतिक हॉल नाहीयेत. सांस्कृतिक हॉल नाहीयेत. महिलांचे कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला कुठल्याच ह्याच्यातनं कुठलेच हॉल भेटत नाही. तो मेन विजन आहे. आणि झोपडपट्टीमध्ये जे काही आहे तिथे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तिथले जे हॉस्पिटल आहेत ते व्यवस्थित स्थितीत नाहीये. त्या योजना मला लोकांपर्यंत पोहोचवायच्या. रस्ते, वाहतूक जे काही आहे, लाईटची जे काही आहे ते पूर्णपणे माझं एकच विचार आहे की 24 तासाच्या आत तो प्रॉब्लेम मी त्यांचा सॉल्व्ह करणार आहे. आणि दुसरं एक की महिलांसाठी मला अशा भरपूर योजना आहेत की त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्यात की ज्या घरात बसून स्वयंरोजगार त्यांना निर्माण होईल. स्वयंरोजगार त्यांना, आणि ज्या काही जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची मला काळजी घ्यायची. म्हणजे जे काही घरात बसून त्यांना कोणी सांभाळत नसेल की त्यांच्यासाठी काहीतरी रोजगार उपलब्ध करून देण्याचं माझं एक विजन जेणेकरून त्यांना उदरनिर्वाह पण करता येईल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आणखी आपण एका नवीन उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी सौ कोमल रमेश शिंदे. मी प्रभाग क्रमांक 19 मधने इच्छुक आहे. सुशिक्षित उमेदवार म्हणून मी माझ्या वार्डासाठी काहीतरी करू इच्छिते. गेली 4 पिढ्या मी आनंदनगरची रहिवाशी आहे. सासर माहेर माझं दोन्ही तिथले. आणि भारतीय जनता पार्टीची 2014 पासूनची. माझा राजकीय कुठलाही सासरी माहेरी वारसा नसताना पण माझ्यासारख्या सर्वसाधारण महिलेला आमचे लोकनेते स्वर्गीय लक्ष्मीभाऊ जगताप यांनी सर्वप्रथम पिंपरी चिंचवडमध्ये अनुसूचित जाती महिला मोर्चा या मार्फत मला जिल्ह्यावरती काम करण्याची संधी देऊन जो माझ्यावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या छोट्या वृक्षाचे वटवृक्ष करण्यासाठी मला प्रदेशावरती गेले 3 ते 4 वर्ष झालं अनुसूचित जाती मोर्चा महिला म्हणून चिटणीस म्हणून काम करायला मिळते. आणि आता सध्या मी प्रदेश कार्यकारिणी सदस्यही आहे. तर माझ्या वार्डातील समस्या मी घराघरापर्यंत 10 वर्ष झालं पोहोचते. विशेष करून माझं मुक्ताई सोशल फाउंडेशन पण आहे जे माझ्या वार्डातील कचरा वेचक, धुनी भांडी करणाऱ्या, स्वच्छता दूत महिलांसाठी काम करत आलेलं आहे. त्यांना नगरपालिकेला आतापर्यंत सर्व शासकीय योजना पंडित दीनदयाल उपाध्याय आता आपण महापालिकेत गेलात आणि नगरसेविका झालात तर यापुढे आणखी या कामांना गती येणार आहे. तर आपण नेमकं काय विजन ठेवून आता महापालिकेच्या माध्यमातून काम करणार? सध्या तरी प्रामुख्याने माझ्या वार्डामधील जो प्रभाग क्रमांक 19 वार्ड आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने लाईटीचा प्रश्न आहे. ट्रान्सफॉर्मर वेळोवेळी उडत असल्याने 8-8 दिवस 15-15 दिवस माझी लोक अंधारात असतात. त्याचं काम प्रामुख्याने केले जाणार आहे. ड्रेनेजची कामं केली जाणार आहे. स्वच्छता राहण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. विशेष करून माझे तरुण बांधव व्यसन मुक्त होण्यासाठी त्यांच्यासाठी विविध कार्यशाळा तिथं माझं करण्याचं माध्यम आहे. ज्या महिला माझ्या असुशिक्षित आहेत त्यांना बँकेचे व्यवहार करता यावे याच्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. आणि ज्या महिलांना 5 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांना स्वरक्षणाचे प्रशिक्षणाचे धडे, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. माझा मुख्य उद्देश आहे. आणि दुसरं म्हणजे SRE प्रकल्प अंतर्गत आमचा प्रभाग क्रमांक 19 आता त्यामध्ये आलेला आहे. तर आमची एकच मागणी असणार आहे. माझं मुख्य विजन तेच असणार आहे की आम्हाला SRE प्रकल्पाअंतर्गत जी आमची हक्काची घर आहेत ते आम्हाला 300 स्क्वेअर फूट न देता 500 स्क्वेअर फुटांनी द्यावी. त्याच्यामध्ये कुठलाही अपारदर्शीपणा न करता पारदर्शीपणाने आमचा हक्क आम्हाला आणि घर द्यावं हाच माझा प्रयत्न असणार आहे. नक्कीच जनतेला विनंती. नक्कीच तुम्हाला तुमच्या कामाला शुभेच्छा. निश्चितपणे तुम्ही हा बदल घडवून आणाल. ओके, यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? प्रमिला लिंबराज कांबळाचं माझं नाव आहे. मी पिंपरी बौद्धनगर इथली रहिवासी आहे. आणि आमच्या एरियामध्ये किंवा अजून जो काही आपला या वॉर्ड नंबर 19 मध्ये स्लम एरिया आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा किंवा कुठल्याही प्रकारच्या स्कीम्स ज्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात त्या आतापर्यंत कुठल्याही मिळत नाही. थेट ज्या नागरिकांपर्यंत कुठलीच आम्हाला पोहोचत नाही. तर मला मेन म्हणजे माझं ते विजन असणार आहे की महानगरपालिकेची कुठलीही स्कीम असो किंवा कुठलाही त्यांना जो काही मोबदला त्यांना मिळायचा थेट त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लहान मुलांपासून ते मोठ्या वयस्कर वयोवृद्धांपर्यंत हा सगळ्यांमध्ये व्यसनाचं खूप आपल्या इथं प्रमाण वाढलेलं आहे. आणि इतकं खुलेआम आजकाल आपल्या इथं सुरू असलेले कारोबार आहेत त्यासाठी काम करायचं आहे ऍक्च्युली. आणि लहान मुलांवर जास्त लक्ष द्यायचं आहे. अल्पवयीन मुलांसाठी पण आपण काम करणार. जेणेकरून की शाळा त्यांची सुटतीये, शाळेपासून ते वेगळे विभक्त होत आहेत आणि बाकी ज्या दुसऱ्या गोष्टी आपल्या एरियात सुरू आहेत त्याकडे त्यांचा जास्त कल आहे. तर आपल्याला त्यांना लहान मुलांसाठी जास्त म्हणजे त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, त्यांना पुन्हा शिक्षणाची जोडणं हे आपलं काम आहे. निश्चितच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी
पुढे इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव मनोज भास्कर गरबडे, मी वंचित बहुजन आघाडीकडनं इच्छुक उमेदवार आहे. ओके. महत्वाने इथं मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान जरी आले या वॉर्डामध्ये तर गटर मीटर वॉटर याच्याशिवाय दुसरे कुठले प्रश्न नाही आणि या पलीकडे जाऊन इथं 2-3 अशी गोष्टी आहेत जे रोजगाराच्या संदर्भात जर बोललं, जर हे बिझनेस हब आहे पिंपरी, जर इथे ही पिंपरी स्टेशन जर पिंपरी जंक्शन जर केलं तिथं लाखो तरुणांना इथं रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि प्रामुख्याने गेल्या 10-15 वर्षात आम्ही समता सैनिक दलाच्या माध्यमातून वुमेन एम्पॉवरमेंटवरती काम करतोय. तर इथं महिलांच्या बाबतीत अॅनिमियाचं प्रमाण खूप घाणेरडं आहे. बरोबर. हा रिपोर्ट आम्ही ICM ला पण सबमिट केला होता, पण काही कारणापरिस्थिती त्यांनी नाही केलं. तर घरातली महिला जर सक्षम असेल तर कुटुंब सक्षमरित्या ते पूर्ण मूव्ह होऊ शकतं. आणि राहिली गोष्ट जर एज्युकेशन आणि मेडिकल ह्या गोष्टी जर तुमच्या स्कीम शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नसतील आणि पोहोचतच नाहीये, तर तुम्ही हा प्रभाग जर बघितला नुसता तो वोट आम्हाला राज तुम्हाला असंच आहे. कारण 9 वर्ष कोणी फिरकलेलं नाहीये, याची तुम्ही प्रचिती येईलच. कारण लोक जर तीच प्रश्न सांगतात, नवीन पण आणि जुनी पण. जर तुम्ही जर तिथं स्टँडिंग नगरसेवक असून पण जर तुमच्यापुढे प्रश्नच उभा राहत असतील. आता मला तुम्हाला एकच विचारायचं, आता तुम्ही गेलात महापालिकेमध्ये, काय चित्र बदलेल? चित्र हे बदलेल की मल्टीलेवल पार्किंग, जे पार्किंगचा प्रश्न हा पूर्ण पिंपरी चिंचवडला माझ्याच प्रभागात येतोय. राहिली गोष्ट वुमेन एम्पॉवरमेंटचा आणि तिसरी गोष्ट जंक्शन पिंपरीचा, हे आम्ही खूप वेळेस लेटर पण दिलेत, सगळे केलेत. पण शेवटी काय, तुमच्या हातात जर पावर आली तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. तर पालिकेत गेलं तर मी सभागृहात हाच प्रश्न मांडून हा पूर्ण करायचा प्रयत्न करेल आणि इथल्या प्रत्येक युवकाला रोजगार मिळण्यासाठी मी धडतो. ओके ओके, खूप छान, शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण अर्थातच या प्रभागाचे माजी नगरसेवक शीतल उद्धव विजय शिंदे यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. भाऊ नमस्कार. मुळात PCMC न्यूजच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आहे त्यात अनेक इच्छुक उमेदवार सहभागी होतात, आपली भूमिका मांडतात, आपलं विजन मांडतात. आता तुम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या टर्मसाठी परत प्रयत्न करताय, तिसऱ्या टर्मसाठी हॅट्रिक करण्याच्या उंबरठ्यावर तुम्ही आता आहात. पण मला एक असं म्हणायचं की आता अर्थातच 9 वर्षात बरंचसं पाणी पुलाखालून गेलेलं आहे. तुमचं 2017 ते 2022 त्यावेळी जे तुम्ही काम केलं, अजून बरंच काही करायचं राहून गेलंय. कुठेतरी रुकरुक असते, अरे हे करायचं राहून गेलं. नंतर निवडणूकच लागली नाही, 4-4.5 वर्ष प्रशासक राज लागलं. पण आता पुन्हा एकदा नव्याने जर करायचं असेल नवीन वर्षामध्ये 2026ला, तर काय करणार? जय श्रीराम. प्रथमतः तुमचं धन्यवाद मानतो की तुम्ही PCMC.news ने आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि आमच्या प्रभागातले सर्व उमेदवारांची पण आज ओळख झाली. तर तुम्ही जो प्रश्न केला आहे, तर गेली 3 वर्ष जे प्रशासन आहे तर प्रशासनाकडे पाठपुरावा आमचा चालू आहे काही कामांसाठी. पण तो पाठपुरावा करत असताना आम्ही आतमध्ये नसल्यामुळे पाठपुराव्याला थोडासा फरक पडत होता. म्हणजे लोकप्रतिनिधी नसले की अडचण येतीच अडचण आणि आपण त्यांच्याविषयी आवाज उचलू शकत नाही. कारण ते सभागृह जे आहे तिथं आवाज उचलल्यानंतर ती कामं लवकर होतात. तर तेवढी ती थोडीशी अडचण आली. तर परंतु आमदार आमच्या पक्षाचे असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून काही कामं आपण करू शकलोय. तर सगळीच कामं झाली नाहीत. येणाऱ्या काळामध्ये निसर्ग सानिध्यात जास्तीत जास्त लोकांनी राहावं, निसर्गाची जोपासना करावी आणि निसर्गापासून जे मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून आपला जो प्रभाग आहे हा त्या पद्धतीचा सुंदर आणि स्वच्छ बनवायचा आहे. SRA चे जे प्रकल्प चालू आहेत ते जास्त जोमाने पूर्ण करायचे. झेनुमारच्या अंतर्गत 675 घरांना घरं दिली आपण मागे, जे अडकलेले प्रकरण होते. तर तशी कुठली केंद्राची किंवा सरकारची योजना आणून जर SRA प्रकल्प जे आहेत ते पूर्ण करता आले तर बरं राहील. आणि माझा जो भाग आहे तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जो आहे तो भरपूर प्रमाणे 70%. तर त्यांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना संस्कृती, आपलं भारतातील जे संस्कार आहेत ते सर्व शिकवण्याचं काम करायचं. कारण का, तर शिक्षणापासून वंचित असल्यामुळं बाकीच्या गोष्टींचं ज्ञान मिळत नाही. तर हे ज्ञान देण्यासाठी काय करता येईल ते करायचा माझा प्रयत्न आहे. नक्की विजयजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी नवीन उमेदवारांकडे जाणार, त्यांच्याशी संवाद साधणार. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, जय भीम, जय संविधान. माझं नाव विकास बच्चू तामचीकर. प्रभाग क्रमांक 19 मध्ये एवढ्या मोठ्या अडचणी आणि समस्या आहे. वामन दादा कर्डक म्हणतात की केले 1000 वादे, पक्षपात केला, गोड बोलणाऱ्यांनी या प्रभागाचा घात केला. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि त्यांच्यासोबत सत्ताधारी या लोकांचा सगळं मिळून कुठेतरी SRAच्या माध्यमातून 1600 ते 2000 कोटी रुपयाचा प्रकल्प SRAच्या संदर्भात मांडून त्याच्यामधून लाखो कोटी रुपये स्वतःच्या खिशात घालण्याचा डाव यांचा होता. आता म्हणतात 3 वर्षापासून प्रशासन, पण लोकांनी तुम्हाला 55,000 लोकांनी निवडून दिलं होतं. तुम्ही आतापर्यंत कधी झोपडपट्ट्यांमध्ये आला नाहीत. बाबासाहेबांचं काय योगदान, काय संघर्ष आहे तो देखील तुम्ही बघितला नाही. आणि आज म्हणताय की सबका साथ और सिर्फ हमारा विकास, ही पॉलिसी बंद केली पाहिजे. आणि कुठंतरी फुले शाहू आंबेडकर चळवळीचा
त्यांना मानणारा उमेदवार आपण महापालिकेमध्ये निवडून पाठवला पाहिजे. बर, आता तो उमेदवार ऐका ऐका आता तो उमेदवार जर तुम्ही असाल, हा फुले शाहू आंबेडकर विचारांचा उमेदवार तुम्ही असाल, तुम्ही महापालिकेत गेलात, तर आता चित्र काय बदलेल, या प्रभागामध्ये काय बदल घडेल, या प्रभागातल्या तरुणांना काय मिळेल, या प्रभागातल्या महिलांना काय मिळेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या. सगळ्यात पहिलं मी निवडून गेलो तर SRA म्हणते की आम्ही 300 स्क्वेअर फूटचं घर देऊ, परंतु आज मी बाबासाहेबांची संविधानाची शपथ घेऊन सांगतो 550 स्क्वेअर फूटचा घर मी देणार आहे. प्रत्येक किली बांधवांना जो अनुकंपात नोकऱ्या आहे ते नोकऱ्या मिळून देणार. आज वारणाची परिस्थिती एवढी भयंकर बिकट झाली, गुन्हेगारी झाली, रस्त्यावर पोरं कोयत्यान तलवार घेऊन फिरतात, ती सगळी गुन्हेगारी मोडून काढण्याचं आज मी या ठिकाणी आव्हान देतो. महिलांसाठी स्वतःसाठी बसण्यासाठी जागा नाही, महिलांसाठी सुरक्षा नाही. याला जबाबदार कोण आहे तर सत्ताधारी लोक आहेत. आता तुम्ही काय करणार ते सांगा. मी महिलांसाठी जे जे योजना असेल, केंद्र सरकारच्या, राज्य शासनाच्या, महापालिकेच्या जी योजना असेल, त्याच्यामध्ये बचत गट असेल, बाकी काही लोनच्या सिस्टमच्या संदर्भात असेल, त्या सगळ्या योजना मी माझ्या बहिणींना अवेलेबल उपलब्ध करून देणार. ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? प्रताप सिंग खैरारिया. बर, आता कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात आपण? भाजप. ओके, आता इथल्या ज्या समस्या आहेत, सगळ्यांनी समस्या सांगून झालेल्या आहेत. मला आता तुमचं विजन सांगा की तुम्ही निवडून आल्यानंतर हे आम्ही करणार आहोत. आमच्या वार्डामध्ये बिल्डिंगांचे वाटप झालेत, वाटप होऊन झाले कमीत कमी 2 वर्ष 2022 ला झाले. पण बिल्डिंग जे पहिलेपासून कमीत कमी 10-15 वर्षापासून कुजलेले होते. तर प्रत्येक घराला असं कोणतं एक घर नाहीये की जे लिकेज होत नाही. टोटल बिल्डिंगाचे प्रत्येक घर लिकेज आहेत. त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाहीये, कुणी बघितलंच नाही आतापर्यंत, तिथं लक्षच दिलं नाही. वाटप झाले ठीक आहे, पण ते बिल्डिंग तुम्ही काय करणार आहात? मी काय करणार, मी स्वतः वार्डामध्ये बी आमच्या पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. आता जे 2 बिल्डिंग राहिलेत त्या बिल्डिंगाचे बी 2 वर्ष झाले वाटप करून, पण त्यांना लिफ्ट सुद्धा अजून चालू नाहीये. त्यांना मी हे काम करून देणार. दुसरं सीमाभीत, पूर आला की आमच्या वार्डामध्ये पूर्णामध्ये पाणी भरतोय. ते भीत सीमा भीत कमी कमी किती वर्षपासून लटकून, पण ते काय सीमा भीत बांधता आले नाही आजपर्यंत. पण ते बी काम आहे. दुसरं आपल्या वार्ड मधले टॉयलेट बिलेट हे सगळे फुटलेले. अच्छा, म्हणजे शौचालय, स्वच्छतागृह यांसाठी तुम्ही काम करणार आहात? निश्चित. बिल्डिंग साठी खास काम आहे. बिल्डिंगांमध्ये दुसरं एक टॅक्स, अर्ध्या गुंठ्याला टॅक्स माफ आहे सरकारकडून. अर्ध्या गुंठे जे प्रायव्हेट हे लोक आहेत, तर आमच्या इथं दानमध्ये दिलेले बिल्डिंग आहेत, तर मग ह्याला टॅक्स का लावलाय? आम्हाला मी टॅक्स माफ करण्यासाठी मी त्यासाठी तुम्ही आवाज उठवणार नक्की. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. यानंतर आपण आणखी एका नवीन इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे? मी नेताजी शिंदे भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे. तर मला माझ्या अभ्यासानुसार, माझ्या माहितीनुसार या प्रभाग क्रमांक 19 मध्ये कमीत कमी 70 ते 80% स्लम एरिया आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहेत. हा, तर त्यांना आमच्या आनंदनगर एवढा 14,000 प्लस लोकांचा एरिया आहे. तर त्याच्यामध्ये रेल्वे हद्द जवळजवळ 50 ते 60% रेल्वे हद्द आहे. तर त्या लोकांना SRA मध्ये कसं बसून त्यांना प्रत्येकाला कसं घर मिळेल? कारण का ते लोक आपल्याला उमेदवार म्हणून, नगरसेवक बनून ते पुढे पाठवतात. त्यांना तुम्ही घर बांधून देणार, हे सगळ्यात महत्वाचं. घर मिळवून देणार तुम्ही. घर मिळवून नक्की. आणि आणखी एक शेवटची विजन काय असेल? आणि माझी शेवटची विजन अशी असेल की वाढती गुन्हेगारी पाहता CCTV कॅमेरे प्रत्येक प्रभागाच्या प्रत्येक चौकात बसले पाहिजे आणि एक मिनी पोलीस चौकी आमच्या प्रभागात दिली पाहिजे. कॅमेरे नुसते बसले नाही पाहिजे, ते चालू असले. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव रोहित रामचंद्र भाट. मी नॅशनल काँग्रेस पार्टी प्रभाग नंबर 19 OBC प्रभागातून इच्छुक उमेदवार आहे. आता इथल्या समस्या सगळ्यांनी सांगितल्या, विजन काय फक्त सांगा. आपण काँग्रेसकडे निवडून नंतर काय करणार आहात? साहेब, तुम्ही मला 5 वर्षाचा विजन विचारता, तर तुम्हाला मला 5 मिनिटं द्यावं लागणार. ऐका, एक मिनिट नाही. आतापर्यंत मी सगळ्यांना विचारलं, प्रत्येकाने हा प्रश्न केलाच नाही. का तर एवढे जण आम्हाला पुढचा प्रभाग हा जो भाग आहे, आता माझ्या अगोदरच्या सगळ्या इच्छुक उमेदवारांनी सांगितला, हा कॉस्मोपॉलिटन क्राऊड आहे, जिथे 70% तुमची दुर्बल घटक आहेत. स्लम एरिया 30% डेव्हलप त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेला आहे. झोपडपट्टी बघण्याचा जो दृष्टिकोन आहे नेहमीच दुर्लक्षित झालेला आहे. तिथून एक शिकलेला व्यक्ती त्याच्या माध्यमातून या स्लम एरियाचा विकास कसा करता येईल ते सगळी प्रभागचे लोक ते माझ्या माध्यमातून करणार आहे. तोच विजन सांगा. तसंच 90च्या दशकात काँग्रेसच्या काळात माजी महापौर कविचंद भाट यांनी भाटनगर, बौद्धनगर, अशोकनगर याचं पुनर्वसन ऑलरेडी केलेलं आहे. त्याच पावलावर पाऊल उचलून आपण या भागातील झोपडपट्टी धारकांना मान सन्मान मिळवून देण्याचं काम आमच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्याच बरोबर
लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इथं जागा नाहीये, त्यासाठी उद्यान कसं आपण उपलब्ध करून देणार त्यासाठी आपण प्रयत्नशील असेल. त्याच्याबरोबर मोठ्यांना खेळाडूंना मैदान नाहीये, आपण मैदान कसं उपलब्ध करून देणार त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न असू. मैदान, घर, हो, याच्याबरोबर आता अगोदरच्या सगळ्या माझ्या इच्छुक उमेदवारांनी सांगितलं इथं क्राईम वाढलेला आहे. तर क्राईमला रोखण्यासाठी, कारण इकडं लोक बेरोजगार आहे, आताच रोजगार भेटला तर कदाचित ते क्राईम मधून ते बाहेर पडतील, त्या प्रवाहातून बाहेर पडतील. त्या प्रवाहातून बाहेर पडतील, त्याच्यावर पण आपण काम करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त आम्ही या प्रभागात लेडीजसाठी आम्ही महानगरपालिकेच्या वतीने एक मदत केंद्र उभार करणार आहात, ज्याचे करून योजना महिलांपर्यंत आपण पोहोचू शकतो. जन्म दाखला, मृत्यू दाखला, आधार कार्ड, पण हे सगळं एकाच डेस्कवर, कारण महिला इथं सगळे दुर्बल घटक असून त्यांना कुठे जायचं, कुठल्या डिपार्टमेंटला जायचं, काय जायचं. बरं, एकंदरीत याचा अर्थ तुम्ही या सगळ्या गोष्टी महिलांसाठी साहेब अजून एक आहे, जिथं हा जो परिसर आहे त्यात भाजी मंडई आणि मार्केट एरिया पण येतोय. इकडे सगळ्यांनी दुर्लक्षित केलेलं आहे. इथं जास्तीत जास्त संख्येमध्ये महिला येतात. महिलांसाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था पण आमच्या माध्यमातून होणार आहे. हे आम्ही महापालिकेत गेल्यानंतर तुम्ही या संदर्भामध्ये आवाज उठवणार आणि ते सगळं पूर्ण करणार. 100% उचलणार सर. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? मी दीपक बाबू भंडारी, मी प्रभाग क्रमांक 19 खुला वर्गातून मी इच्छुक आहे. बर, कोणत्या पक्षाकडून? काँग्रेस साईडकडनं. बर, आत्ताच भाऊंनी सांगितलं वेगवेगळ्या समस्या आहेत, त्याचं विजन पण सांगितलं. तुमचं असं याच्यापेक्षा वेगळं विजन काय आहे की जे विजन या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलू शकतो? वेगळं विजन असं आहे, आरोग्य, शिक्षण आणि SRAचा जो लोकांना इतर काही समस्या येतील त्या समस्यावर भर देऊन आणि दुसरी गोष्ट जे बेरोजगार जे युवक आहेत किंवा इतर लोक असतील त्यांच्यासाठी मी भर देणार आहे. ओके, म्हणजे त्यांना तुम्ही त्यांच्या हाताना रोजगार मिळून देणार. खूप खूप शुभेच्छा. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहे? मी महानंदा अण्णासाहेब कसबे. मोठ्याने, थोडं मोठ्याने. महानंदा अण्णासाहेब कसबे, आनंदनगर, चिंचवड स्टेशन 19. मी काँग्रेस तर्फे उभे राहणार आहे. इथे महिलांच्या अनेक समस्या आहेत, म्हणजे मुळातच एकतर त्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. यासाठी जर तुम्ही उद्या महापालिकेत गेलात तर काय करणार त्यांच्यासाठी? मी त्यांच्या जेवढ्या सुविधा आहेत तेवढ्या करणार आहे. आणि ज्या लेडीज बाथरूमची सोय, लाईटची सोय, शौचालयाची, स्वच्छतागृहांची, सगळी सोय करणार. आणि मुळातच त्यांना त्यांचा न्याय हक्क तुम्ही मिळवून देणार. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. त्यानंतर आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? अनिता सुरेश भंडारी, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून इच्छुक आहे. 15 वर्ष झालं मी राष्ट्रवादीमध्ये काम करते. तर आज आनंदनगर मध्ये शौचालयाचा इतका प्रॉब्लेम आहे ना, आज मी 8 दिवस, कमीत कमी 15 दिवस झाले, लाईटीचा एवढा प्रॉब्लेम आहे. तर लाईट सुद्धा, वीज आणि शौचालय दोन्ही गोष्टी. ते आज 6 महिने झाले शौचालयाचं इतकं बेकार अवस्था आहे ना, ते बोलू शकत नाही. लेडीजचे स्पेशल एवढे नगरसेवक आहेत तर तिथं का नाही शौचालयाचं तुम्ही काम करू शकता? तुम्ही महापालिकेत गेल्यानंतर पहिली हे समस्या मिटवणार, पहिला लेडीज, महिलांचा अडचण. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा तुम्हाला. एकंदरीत आता आपण जितक्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला, अगदी त्या टोकापासून या टोकापर्यंत, इथे असा एकही उमेदवार नाहीये की ज्याला कळकळ नाहीये, तळमळ नाहीये. आपल्या प्रभागासाठी काम करायचंय, इथली वाढती गुन्हेगारी रोखायची आहे, इथल्या बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचंय. इतकंच नव्हे तर या ठिकाणी असलेल्या महिलांना सुरक्षा द्यायची आहे. आमच्याकडे महिलांसाठी शौचालय, स्वच्छतागृह नुसती नावाला आहेत, पण सुविधा काहीच नाही. आमच्या घरांमध्ये वीज नाही, आमच्या नळाकडे पाणी ढुंकून सुद्धा बघत नाही. दिवसाआड पाणी येतं, नळ 24 तास, पाणी कधी? आता या सगळ्या सुखसुविधा करायच्या असतील तर यापैकी प्रत्येक उमेदवारानं मांडलेलं विजन हे सगळे एकत्रित करून असे 4 उमेदवार, यातनं जे कुणीही येतील, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, पण ते 4 उमेदवार या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलू शकतील. मी तर म्हणतो इथे एक उमेदवार, प्रत्येक जण तितक्याच ताकदीचा आहे, तितक्याच सामर्थ्याचा आहे, प्रत्येकाकडे विजन आहे आणि प्रत्येकाकडे काहीतरी कळायची तळमळ आहे, कळकळ आहे. आता या उमेदवारांपैकी कोण निवडून येणार ही तर इथली जनताच ठरवणार आहे. पण या प्रत्येक उमेदवाराकडे असलेला या प्रभागाचा अभ्यास, या प्रभागातल्या समस्या आणि त्याच्यावरचं विजन मात्र सगळ्यांकडे आहे. माझी हीच इच्छा आहे, प्रभाग क्रमांक 19 कडे कोणीतरी कशा तरी नजरेनं बघतं, अरे का, कशासाठी? आम्ही ज्या प्रभागात राहतो, आमची हयात ज्या प्रभागात आम्ही घालवली, जिथं आनंदनगर सारखं नाव आहे, पण आनंद कुठं आहे? विजयनगर आहे. विजय कुठं आहे? आम्ही ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागामध्ये
आमच्या सुखसोयींसाठी आम्हालाच भांडावं लागत असेल तर निश्चितच वेळ आहे या सगळ्या इच्छुक उमेदवारांपैकी प्रत्येकाचं व्हिजन एकत्रित करून सगळ्यांनी एकोप्यानं ताकदीनं या प्रभागाच्या विकासासाठी झटायचंय याचं. आणि त्यासाठी मला खात्री आहे याच्यातला कुणी उमेदवार महापालिकेत गेला तरी प्रभागासाठी लढू शकतो, झटू शकतो, त्याला साथ जनतेची लाभू शकते. एक वेळ अशी यायला पाहिजे की 1 ते 32 मधल्या उरलेल्या सगळ्या प्रभागांनी म्हटलं पाहिजे प्रभाग असावा तर प्रभाग 19 सारखा. तेव्हा कुठे या प्रभागाची खरी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात होईल एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत राहा PCMC. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक.